हार्वेस्टर अनुदान प्रकरणामध्ये कराडनं फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे धाव घेतली आहे। तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी कराडबद्दल गाऱ्हाणे घेऊन शेतकरी जरांगे यांच्याकडे देखील गेल्याचं काहींनी सांगितलंय। मात्र तेव्हा देखील कराडनं शेतकऱ्यांपुढे अट ठेवल्याचा आरोप आता होतोय। पाहूयात त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। वाल्मिक कराड तुरुंगात असला तरी त्याच्या टोळीमधले काही जण बाहेर शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचे आरोप होऊ लागले। माध्यमांसमोर बोलणाऱ्या काही हार्वेस्टर मालक शेतकऱ्यांना दमदाटी सुरू झाली आहे। राज्यभरातल्या अनेक शेतकऱ्यांना वाल्मिक कराड आणि त्याच्या 2 साथीदारांनी 11 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप आहे। आरोपानुसार हार्वेस्टर यंत्रांना तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून अनुदान मिळवून देतो म्हणून जितू पालवे आणि सानप या 2 लोकांच्या माध्यमातून कराडने 140 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये घेतले। अनेक महिने लोटूनही अनुदान न मिळाल्यामुळे पैसे मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना दमदाटी आणि मारहाण करण्यात आली। आणि आता ही बाकीचे कोण म्हणजे तुम्ही तिथून घेऊन जावा म्हणलो आम्ही आणलो। काही महिन्यांपूर्वी आमचे पैसे परत द्या म्हणून शेतकरी फोनद्वारे कराडला विनंती करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पण तुम्ही 141 दिले आणि तुमचे पीएने लिस्ट दिली आहे। या व्हिडिओमध्ये कराडची मुजोरी आणि शिवराळ भाषा स्पष्टपणे दिसते। या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे त्याआधी हा सगळा वाद आपण समजून घेऊया। शेतकऱ्यांच्या दाव्यानुसार 2018 पासून हार्वेस्टर मालकांना मिळणारं सरकारी अनुदान रखडलं होतं। ते मिळवून देतो म्हणून पालवे आणि सानपच्या माध्यमातून वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांना आश्वासन दिलं। त्या मोबदल्यात प्रत्येक शेतकऱ्याकडून 8-8 लाख रुपये घेतले गेले। 100 शेतकऱ्यांनी नवी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये गोणीत भरून पैसे दिले, तर 40 लोकांनी परळीमध्ये जाऊन पैसे सुपूर्द केले। त्याआधी मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये हार्वेस्टर मालकांनी धनंजय मुंडे आणि कराडची भेट घेतली। अनेक महिने झाल्यावर सुद्धा अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी 8 लाख परत देण्याची मागणी केली। काही शेतकरी बीडला गेल्यावर त्यापैकी 2-3 मारहाण झाली। त्यानंतर काही दिवसांनी या व्यवहारामध्ये दुवा असलेल्या पालवे आणि सानप यांनाच कराडने दमदाटी केली। मात्र शेतकऱ्यांच्या आरोपानुसार हा सगळा बनाव होता, कारण नंतर पालवे, सानप आणि कराड हे तिघेही जण पैसे देण्याबाबत टोलवाटोलवी करू लागले। पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी नारायणगडावर जात जरांगेंकडे मदत मागितली। शेतकऱ्यांच्या दाव्यानुसार जरांगेंनी वाल्मिक कराडशी फोनवरून बातचीत केली। जरांगे असं म्हणाले की शेतकऱ्यांचं अनुदान मिळालेलं नाही, तुम्ही त्यांचे पैसे परत करून टाका। यावर कराडनं उत्तर दिलं की त्यांना बीडला पाठवा, त्यांचे पैसे परत करतो। मात्र या संवादानंतर जेव्हा शेतकऱ्यांनी कराडशी संपर्क केला तेव्हा मात्र कराडनं आधी तुम्ही पालवे आणि सानपला घेऊन या असं उत्तर दिलं। आता काय मारल्यामुळे का ते त्यांनी फोन उचलायला तयार नाही। आणि आता ही बाकीचे कोण म्हणजे तुम्ही तिथून घेऊन जावा म्हणलो आम्ही आणलो। मला काय बरं ठीक आहे अण्णा त्याने आता येणार नाहीत समोर, कारण का तुम्ही त्यांनी पहिलेच यायला भेट होते 2 दिवस। नाही अण्णा आम्ही कशाला वाजवू, मी लहान माणूस आहे। नाही आम्ही मेजर दिले, आम्ही म्हणलो की तुम्हाला पहिल्यापासून मला मेजर पैसे बरोबर आहे का ना। पण तुम्ही 141 दिले आणि तुमचे पीएने लिस्ट दिली आहे। कांबळे कांबळे अण्णा काय करायचं बघा आता पण अण्णा आज आपण आणलं त्यांना ते मारल्यामुळे गेले होते, आमचे फोन पण उचला तयार नाही। बीडमध्ये हाणामारी झाल्यानंतर आम्ही नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांची गाठ घेण्याचा प्रयत्न केला। त्यांची गाठ पडली। त्यांनी तिथून आम्हाला आमच्या समक्ष वाल्मिक कराडला फोन केला की नाही मनोज जरांगेंनी आमच्याच काही शेतकऱ्यांनी फोन लावून दिला होता। आणि त्यानंतर फोन लावल्यानंतर वाल्मिक कराड म्हणला की त्यांचे पैसे देतो, पण जितू पालवे आणि नामदेव सानपला घेऊन या, मग मी त्यांचे पैसे देतो असं म्हटलं होतं। शेतकऱ्यांचा आरोप आहे की यामध्ये कराडसह तिघांची आपसी मिलीभगत होती।
दोघांना घेऊन या, मग पैसे देतो असं कराड म्हणत राहिला आणि हे दोघं आम्ही कराड समोर येणार नाही यावर ठाम राहिले. पुणे, सोलापूर, माढा, पंढरपूर, दौंड, बारामतीसह अनेक हार्वेस्टर मालक याबाबत पुढे येऊ लागले आहेत. बारामतीमधल्या काही शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळेंकडे तक्रार देत उद्या एसपींच्या भेटीची वेळ मागितली. विशेष म्हणजे इतके शेतकरी पुढे येऊन सुद्धा अद्याप कराड विरोधात एकही गुन्हा दाखल झालेला नाही. किती वाजता पाठवू? कधी म्हणजे त्या 12च्या आसपास. उद्या 12ला चालेल. रामचंद्र विठ्ठल भोसले, गाव कोणतं? तरडोली बारामती. तालुका. हा, बारामती. आणि ते म्हणजे जिल्ह्याचे 38 जे लोक आहेत ते सगळे एकत्र मिळून आपल्याकडे येतील. आमची एवढीच तुम्हाला विनंती आहे, जे खरं असेल त्याला न्याय द्या. कोणी म्हणजे जे काय खरं असेल ते, आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांना न्याय मिळावा. अनुदानही नाही आणि पैसेही नाही. पैसे मागितल्यानंतर आम्हाला हाणमाऱ्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पोलीस कंप्लेंट करायला गेलो तर हेच जितू पालवे, नामदेव सानप म्हणले, तुम्ही जर पोलीस कंप्लेंट करायला गेले की तुम्हाला आम्ही हातपाय तोडू, अजिबात काय करू नका. त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही. आता आम्ही सुप्रिया सुळे यांच्याकडे दाद मागितली आहे. आम्हाला SP साहेबांच्याकडे ते तक्रार करायला त्यांनी सांगितली. सुप्रिया सुळेंनी बी साहेबांना सांगितलेलं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या, त्यांना न्याय द्या. शेतकरी पुरावे म्हणून फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलचं संभाषण अशा अनेक गोष्टी पुढे ठेवतायत. मात्र पुराव्यांशिवाय कारवाई कशी करणार असं उत्तर अजित पवार यांनी दिलं. पण पुराव्यांच्या चौकशीसाठी आधी जो गुन्हा दाखल व्हावा लागतो, तोच गुन्हा दाखल न झाल्यामुळे चौकशी तरी कशी होणार यावर सत्तेतीलही कोणी बोलत नाही. रवी लवेकरसह दीपक खापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.